मित्रांनो, आपल्याला माहिती आहे भारत आता जगातला सर्वात जास्त लोकसंख्या असलेला देश आहे. चीनला आपण अगदी वर्ष दीड वर्षापूर्वीच मागे टाकला आणि भारत हा नंबर 1 वरती आलेला आहे लोकसंख्येच्या बाबतीत. 140 कोटीच्या वर आता भारताची लोकसंख्या आहे आणि ती धडधडीत आपल्याला दिसूनही येते भारतीय शहरांमध्ये, गावांमध्ये, सगळीकडे. जेव्हा लोकसंख्या एखाद्या देशाची इतकी प्रचंड प्रमाणात असते तेव्हा तिथे अनंत अडचणी लोकसंख्येमुळे आपल्याला दिसून येतात. सर्वच सिस्टम ज्या असतात सरकारच्या त्या अपुऱ्या पडायला लागतात. रस्त्यांवरती गाड्यांची संख्या आपण बघतो, बाजारपेठांमध्ये पायी चालणाऱ्या लोकांची गर्दी आपण बघत असतो. मुंबईत जर तुम्ही बघितलं लोकलचं चित्र, लोकल ट्रेनचं, तर अगदी थरथरायला होतं. एवढी गर्दी मुंबईतल्या रेल्वे स्टेशन्सवरती आपल्याला बघायला मिळते. या सर्व कारणांमुळे इतकी मोठी लोकसंख्या असणं हे कुठे ना कुठे देशाच्या विकासाच्या आड सुद्धा येत राहतं. कारण लोकसंख्या जास्त म्हणजे प्रत्येक गोष्टीची डिमांड जास्त, मग त्या प्रत्येक गोष्टीच्या डिमांडची पूर्तता होतेच असं नाही. शिक्षण क्षेत्रात अडचणी निर्माण होतात. आपण बघतो कित्येक ठिकाणी हॉस्पिटल्स, गव्हर्नमेंट हॉस्पिटल्समध्ये रुग्णांना जागा सुद्धा मिळत नाही. कोरोनाच्या काळात आपण बघितलेलं आहे मित्रांनो, दुर्दैवाने ज्यांचा मृत्यू झाला त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी सुद्धा रांगा लावून म्हणजे डेड बॉडीज ॲम्ब्युलन्समध्ये किंवा गाड्यांमध्ये घेऊन लोक वाट बघत होते. पुण्यासारख्या शहरामध्ये जर हे चित्र आपण बघितलं तर 24-24 तास अंत्यसंस्कारासाठी वाट बघावी लागली होती. इतकी जास्त लोकसंख्या आपल्या देशाची आहे. पण यामध्ये आता एक नवीन शक्यता निर्माण झालेली आहे. काय आहे ती शक्यता? तर येणाऱ्या काळामध्ये भारताची लोकसंख्या ही आता हळूहळू कमी होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. तशी चर्चा सध्या होत आहे. आता काय आहे ही शक्यता आणि कुठून निर्माण झाली? याचा अर्थ काय मृत्यूदर वाढणार आहे का? नाही. लोकसंख्या वाढीचा दर जो आहे तो कमी होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. एका संशोधन संस्थेच्या एका रिपोर्टनुसार जेव्हा लोकसंख्या वाढीचा दर प्रचंड होता भारताचा, तेव्हा दरवर्षी भारताची लोकसंख्या किती वाढत होती माहिती आहे? दरवर्षी भारताच्या लोकसंख्येत जितकी वाढ व्हायची, जितकी वाढ होण्याचा जो आकडा होता तेवढी पूर्ण ऑस्ट्रेलियाची लोकसंख्या होती. याचा अर्थ भारतात दरवर्षी एक ऑस्ट्रेलिया जन्म घ्यायचा, इतकी लोकसंख्या वाढीचा दर आपल्या देशाचा होता. आता हा जर कमी होणार म्हणजे काय मृत्यू जास्त होणार का? तर तसं नाहीये. लोकसंख्या वाढीचा दर आता हळूहळू कमी होऊ शकतो. त्याला कारण आहेत भारतातल्या तरुण पिढीची मानसिकता. भारतातली तरुण पिढी सुशिक्षित, करिअर ओरिएंटेड, भविष्यात काहीतरी करायचं, कामधंदा करायचा, नोकरी करायची, करिअर सेट करायचं, या विचाराची ही नवीन पिढी आहे. नवीन स्टार्टअप्स असतील, बिझनेस असतील, यांना त्या कारणाने त्यांना करिअरचं आता जास्त महत्त्व प्राप्त झालेलं आहे. करिअर म्हटल्यानंतर मग पुढे पैसा आला, आर्थिक दृष्टिकोन आला त्याच्यामध्ये. या सर्वांमध्ये आज जरी आपण बघितलं तर मोठ्या प्रमाणात भारतात एक मूल असण्याची पद्धत मोठ्या प्रमाणात अस्तित्वात येऊ लागलेली आहे. एकच मूल जन्माला घालायचं. पूर्वीच्या काळी म्हणजे स्वातंत्र्योत्तर काळामध्ये 3-3, 4-4, 5-5 मुलं असायची. आता बऱ्याच रिसर्चचे बरेच दाखले सुद्धा आहेत त्याच्यामध्ये की भारतात लोकसंख्या इतकी का वाढली आहे. त्याची बरीच कारणं आहेत, बरीच कारणं देता येतील त्याच्यामध्ये. तर प्रमुख कारण म्हणजे की लोकसंख्या नियंत्रणात ठेवण्यासाठीच्या ज्या सुविधा उपलब्ध आहेत त्याची माहितीच भारतातल्या ग्रामीण भागात पुरेशी नव्हती. म्हणजे जर आपल्याला 1 किंवा 2च मूल ठेवायचं असेल तर मग काय काय प्रिकॉशनरी मेजर्स आहेत, काय काय प्रिकॉशन्स घेऊ शकतो, याची माहिती भारतात अजिबात नव्हती. ग्रामीण भागात प्रामुख्याने ती जागृती सुद्धा नव्हती, जनजागृती नव्हती. त्यामुळे आणि दुसरेही बरेच कारण आहेत त्यामागे. पण मग गरिबी आली त्यामागे. गरिबी आहे म्हणजे मग जास्त मुलं जन्माला घाला, त्यांना पटापट कामाधंद्याला लावा, म्हणजे घराला आर्थिक हातभार लागेल, ही त्यातली दुसरी मानसिकता. या सर्व मानसिकतेतून भारताची लोकसंख्या ही अनियंत्रित होत गेलेली आहे. पण आता अगदी याच्या उलट चालू आहे.
युवा वर्ग म्हणजे जे आता लग्नाच्या वयात असलेले जे तरुण तरुणी असतील त्यांच्यामध्ये एक ट्रेंड आहे, डिंक, DINK, डिंक. आता काय आहे हे डिंक? डिंक म्हणजे डबल इन्कम नो किड्स. लग्न करायचं पण दोघांनीही विशिष्ट काळापर्यंत भरपूर पैसे कमावणं, आर्थिकदृष्ट्या सुदृढ होणं, आर्थिकदृष्ट्या सबळ होणं, ह्याच्यावरती लक्ष द्यायचं. दोघांनीही, नवरा बायको दोघांनीही आपापलं करिअर करायचं, आपापली कामं करायची आणि आर्थिकदृष्ट्या सबळ सक्षम व्हायचं. कारण अर्थात जेव्हा मूल बाळ होतं तेव्हा जास्त अडचण ही स्त्रीची होत असते. गर्भवती काळामध्ये मग घरीच थांबणं, रेस्ट, डिलिव्हरी नंतरची रेस्ट, मुलाचं संगोपन, ह्या सगळ्या गोष्टींमध्ये महिला जास्त अडकते. त्यामुळे डिंक, डबल इन्कम नो किड्स, या कन्सेप्टचा विचार आता तरुण मंडळी करू लागलेली आहे. त्याचप्रमाणे संसारात गुरफटायचं नाही आणि झालं तरी एकच मूल होऊ द्यायचं. हम दो हमारे दो, दो वरनं आता ते एक वरती पद्धत आलेली आहे. बऱ्याच ठिकाणी विशेषतः शहरी भागात आपण बघतो, बऱ्याचदा असं होतं की मुलगा होण्याच्या इच्छेमध्ये मग पहिली मुलगी झाली, दुसरी मुलगी झाली, मग तिसरा मुलगा, जोपर्यंत मुलगा होत नाही तोपर्यंत मुलाबाळांचे प्रयत्न चालू ठेवायचे. ही एक पद्धत होती. पण आता सुशिक्षित लोकांमध्ये तरी कमीत कमी मुलगा असो किंवा मुलगी, एकच अपत्य जन्माला घालायचं, ही पद्धत, हा विचार आता तरुण मंडळीमध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणात दिसून येतो. त्यामुळे सुद्धा आता लोकसंख्या नियंत्रणात या एका विचाराचा सहभाग मोठा असू शकतो. त्याप्रमाणेच आता माहिती आहे, मोठा परिवार म्हणजे जास्त खर्च, घर मोठं लागतं, तिथपासनं ते पूर्ण सर्व्हायव्हल कॉस्ट ही मोठी होत असते. मुलं तरुण झाली की तेवढ्या गाड्या विकत घ्याव्या लागतात. सगळे प्रश्न आता जरी हे वरवरचे विचार वाटत असले तरी मध्यमवर्गीय लोकांसाठी हे विचार फार महत्वाचे असतात. एक्सपेन्सेस नियंत्रणात ठेवणं, कमी लोक घरात असतील तर सेव्हिंग्ज जास्त होतील, बचत जास्त होते आणि आर्थिक बळ हे परिवाराला आपल्या मिळतं. त्यामुळे जास्त प्रमाणात आता एका मुलाची पद्धत, एकच अपत्य, मुलगा म्हणण्यापेक्षा अपत्य, मुलगा असो वा मुलगी, एकच अपत्य असू द्यायचं, याकडे सुद्धा लोकांचा मोठा कल वाढत चाललेला आहे. आणि त्यामुळेच आता आई वडील एक मूल असे 3-3 लोकांच्या फॅमिलीज आपल्याला शहरी भागांमध्ये सध्या तरी जास्त प्रमाणात दिसून येतात. त्यात मग मुलाला सांभाळण्यासाठी कोणीतरी आया ठेवणं किंवा मुलांना पाळणा घरात ठेवणं, या पद्धती आता सुरू झालेल्या आहेत. मुलांना शाळेत टाकण्याचं वय सुद्धा अलीकडे आलेलं आहे. प्ले ग्रुपमध्ये तुम्ही बघितलं, 2-2.5 वर्षांची मुलं आता प्ले ग्रुपमध्ये जाऊ लागलेली, जिथे काही शिकणं शक्यच नाही 2-2.5 वर्षांच्या मुलांना. ते बोलायचंच शिकत असतात त्यावेळेला, आपल्या अजून सिव्हिलायझेशन मध्येच येत असतात ते. पण अशा मुलांना सुद्धा प्ले ग्रुपमध्ये लाखो रुपये फीस भरून पाठवण्याची पद्धत आहे. मग हेच जर 2-3 मुलं असतील तर मग तेवढ्या व्यवस्था कराव्या लागतात. आई वडील आहेत शेवटी, मग मुलांची काळजी आपल्या माघाऱ्यात, जर आई वडील दोघांनाही काम करायचं असेल तर मुलांना दिवसभर पालकांशिवाय राहावं लागतं. हे पण टाळण्यासाठी मग एकच मूल ठेवायचं, त्याचंच संगोपन व्यवस्थित करायचं आणि मग त्याला चांगलं आयुष्य, चांगलं करिअर द्यायचं. या विचाराचे पालक आता मोठ्या प्रमाणात आपल्याला दिसून येत आहेत. एका अर्थाने ही गोष्ट वाईट आहे असं म्हणता येणार नाही, एका अर्थाने ही गोष्ट फायद्याचीच आहे. देशाच्याही समाजाच्याही ही गोष्ट फायद्याचीच आहे. त्यामुळे अशी शक्यता निर्माण होते की येणाऱ्या काळात भारताच्या लोकसंख्येचा दर हा कमी होत जाऊ शकतो आणि भारताची लोकसंख्या नियंत्रणात येऊ शकते. मित्रांनो, यावरती आपले विचार काय आहेत, आपल्याला काय वाटतं, हे कमेंट करून नक्की कळवा. या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि आमच्या चॅनलला ताबडतोब सबस्क्राईब करा. धन्यवाद.